मराठा समाज आरक्षणाची मागणी घेऊन रस्त्यावर उतरलाय। मराठा समाजाचा आरक्षणाचा संघर्ष खूप मोठा आहे। याआधी पण मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने प्रत्येक जिल्ह्यात मराठा मूक मोर्चा काढला होता। तेव्हा या मोर्चाच्या शिस्तीची देशभरात चर्चा झाली होती, पण यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागलं। महाराष्ट्रातील महायुती सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करून कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देणार असल्याची घोषणा केली। त्यासोबतच ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। त्याची प्रक्रिया पण सुरू झाली आहे। पण आंदोलनाबरोबरच मराठा आरक्षणावर राजकारणही तापलेलं आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि उभाटा गटाचे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सरकारवर टीका केली आहे। त्यातच सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण रद्द करण्यात आलं होतं। त्यांच्या पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये मराठ्यांच्या मूक मोर्चाची हेटाळणी करणारे व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आलं होतं। त्यामुळे उद्धव ठाकरे गटाची मराठा आरक्षणावर नेमकी भूमिका काय असा प्रश्न आता विचारला जात आहे। त्यामुळेच नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत सूरज बंगाल। 2014 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने मराठा समाजाला 16% आणि धर्माच्या आधारावर मुस्लिमांना 5% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता। पण कोणत्याही कायदेशीर तरतुदीचा विचार न करता देण्यात आलेलं हे आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवून रद्द केलं। मुळात धर्माच्या आधारे आरक्षण देता येत नाही हे वेगळं सांगायला नको। काँग्रेसने दिलेलं आरक्षण रद्द झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला 13% आरक्षण दिलं। या आरक्षणाला उच्च न्यायालयाने योग्य ठरवलं, पण त्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली। या स्थगितीला उद्धव ठाकरे यांचा आणि त्यांच्या सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार होता असा आरोप त्यावेळी विरोधकांनी लावला। उद्धव ठाकरेंनी पण नकळत का होईना हे आरोप स्वीकारले आहेत। त्यामुळे त्यांच्या आरक्षण देण्याच्या हेतूवर मराठा समाज संशय व्यक्त करत आहे। आज उद्धव ठाकरे मराठा आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारला न मागता कायदेशीर सल्ले देत आहेत, पण त्यांची अंमलबजावणी त्यांनी आपल्या कार्यकाळात का केली नाही असा प्रश्न सुद्धा मराठा समाज त्यांना विचारत आहे। सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं, ती तारीख होती 5 मे 2021। त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं, ती तारीख होती 30 जून 2022। म्हणजे मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर एका वर्षापेक्षा जास्त काळ महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर होतं। त्यावेळी मराठा आरक्षणासाठी ठाकरे सरकारनं काय केलं? त्यांनी मराठा आरक्षणासाठी कायदा का केला नाही? हाही प्रश्न आता मराठा आंदोलकांच्या मनात आहेच। मराठा समाजाचा रोष तेव्हाच्या सरकारनेही अनुभवला होता। मराठा समाजाचा उद्धव ठाकरे यांच्यावर रोष असण्याचं आणखीन एक कारण आहे, ते म्हणजे सारथी संस्थेचे महत्त्व कमी करणं। युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम महाराजांचे वंशज आणि ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था म्हणजेच सारथी या संस्थेची सुरुवात केली होती। 25 जून 2018ला सारथी ही संस्था सुरू होताच या संस्थेने मराठा समाजातील तरुणांसाठी 82 योजना सुरू केल्या। पण महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होताच 3 डिसेंबर 2019 रोजी सारथीची स्वायत्तता मागे घेण्यात आली। सारथीचा निधी सुद्धा रोखण्यात आला। शेवटी मराठी तरुणांनी आंदोलन करून आणि छत्रपती संभाजी राजांच्या उपोषणानंतर सारथीला 7 कोटीचा निधी देण्यात आला। सत्ता परिवर्तन होताच सदानंद मोरे यांना सुद्धा अध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलेल्या सारथीचा महाविकास आघाडी सरकारच्या काळात काही महिन्यातच पूर्णपणे बोजबारा वाजला आणि त्यानंतर मराठा आरक्षणावेळी दाखवलेली अकार्यक्षमता, मराठा आंदोलनाची उडवलेली खिल्ली आणि सारथीचे पंख छाटण्याचे केलेले प्रयत्न यामुळे आज उद्धव ठाकरे मराठा आरक्षणावर पूर्णपणे बॅकफूटला गेले आहेत। त्यामुळे मराठा आंदोलकांचा रोष पण त्यांच्यावर असेलच यात काही शंका नाही।
या रोषाला सामोरे जाण्याची गरज पडू नये म्हणूनच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उभाटा गटातील नेते मनोज जरांगे पाटील यांना भेटायला गेले नाहीत का असा प्रश्न निर्माण होतो। त्यामुळेच उद्धव ठाकरेंना मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना विचारला आहे। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MAHA MTVच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा। धन्यवाद।